अभी हमारे साथ मौजूद है नाना पटोले जी। आइए जानते हैं कि आज हिवाड़ी अधिवेशन के अंतिम दिन विदर्भ को क्या क्या लाभ होगा। मुख्यमंत्री खोटं उत्तर देतो, आम्ही असं बोललोच नाही, ते खोटं बोलतात आहेत आणि राज्याच्या भविष्यावर जे शिकलेले मुलं मुली जे आहेत त्यांच्यावर लाठीमार करणारे हे सरकार आपण पाहतो आहे. हे तर इंग्रजापेक्षा वाईट आहे आणि म्हणून हे सरकार मी वारंवार सांगतो की बेईमानी निवडून आलेलं आहे, लोकांच्या मताने नाही. जनमतातलं सरकार असतं एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही नव्हे. विदर्भात मी अनेक वर्ष गेले 30-35 वर्ष मी या सभागृहात आहे, विधानसभेत. एवढे अधिवेशन एवढे मोर्चे जे आता आलेले आहेत, एवढ्या संख्येनं आलेले आहेत ते कधीही नव्हते. एवढे आम्ही पाहिलं आणि महिला असतील, मुली असतील, हे सगळेच्या सगळे रस्त्यावर झोपले त्या थंडीमध्ये. नागपूरची थंडी सगळीकडे माहिती नाही, पण नागपूरची थंडी इतकी मोठी असते आणि त्याच्यामध्ये हे आपल्या न्याय मागण्यासाठी इथं आलेले आंदोलनकारी त्यांना कसं यांनी मारलं. काल सगळ्यात मोठं उदाहरण पाहिलं आहे. त्यांचंच मत आहे की इंग्रज बरे होते, पण हे बरोबर नाही. आणि BJPचे आणि महायुतीचं जे दाखवायचे दात आहे आणि खायचे दात हे वेगळे आहेत आणि आता लोकांनी गाढ बांधलेली आहे, यांना सत्तेतून बाहेर काढायचं. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि तिथे काही वादग्रस्त नारे घोषणा लागले, अशा पद्धतीने त्याबद्दल राजकारण पण सुरू झालं आहे. हे ठरवून केलेलं आहे. आपली चोरी आता देशाच्या जनतेसमोर उघडकीस आलेली आहे. लपवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मोदी सरकार आणि भाजप करायला निघालेली आहे. आपण पाहिलं असेल की बिहारमध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वात यात्रा सुरू झाली होती. त्यामध्ये राहुल गांधीची यात्रा गेल्यानंतर त्या यात्रेच्या त्याच मंचावर भाजपच्याच माणसांनी, भाजपच्याच कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदीच्या आईला शिवा घातल्या आणि त्याचं राजकारण BJPनं केलेलं होतं आणि ते नंतर लक्षात आलं आणि त्यांना त्याच्यानंतर खाली मान टाकावं लागली. आणि म्हणून आता हे देशव्यापी दिल्लीतला आवाज पूर्ण देशामध्ये जाणार, सामान्य जनतेपर्यंत जाणार आणि पुन्हा अनबायोलॉजिकल माणसांनी आपल्यावर स्वतःवर आपल्याच माणसाकडून शिवा करून घेणं, ही जी स्ट्रॅटेजी आहे नरेंद्र मोदींची, ही स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. आमचा नारा जो आहे, मी वारंवार तुमच्या माध्यमातून सांगतो, वोट चोर गद्दी छोड, हा आमचा नारा आहे आणि आम्ही त्याच नाऱ्यावर, कारण की आम्ही लोकशाही मानणारं लोक आहोत. आम्ही या पद्धतीच्या खालच्या लेवलवर जाऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणी बोलणार नाही आणि या पद्धतीनं तेच बोलू शकतात जे बिहारमध्ये त्यांच्या आईला शिवा घालणाऱ्या, मोदींच्या आईला शिवा घालणारा माणूस जो भाजपचाच होता, तेच लोक बोलू शकतात. कब्र खुदेगी नारा भाजपचेच कार्यकर्त्यांनी त्यांनीच केलेला आहे. बरोबर आहे. ते मला तेच सांगत आहे की यांना लोकशाही मान्य नाही म्हणून LOP केला नाही, विरोधी पक्ष नेताच ठेवायचा नाही. तर तुमचं काय आम्हाला घेणं देणं नाही, आमदार म्हणून बोलताय तुम्ही. तर यांना लोकशाहीच मान्य नाही आणि त्याच्यामुळे यांची वागणुकीतूनच तुम्हाला लक्षात येतं की यांची मानसिकता काय. यावेळेस विदर्भाचा मुद्दा जास्त काही उठला नाही आहे. त्यावर राजकुमार बडोले म्हणत आहेत की पुढच्या वर्षी अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडले जातील. तर माझं असं म्हणणं आहे की शेतकरी बळी पडेल, जो युवा बेरोजगार आहे तोच राहील काय, म्हणजे पुढच्या अधिवेशनामध्ये असं काही आपल्याला निश्चित आहे. बघा, सरकारजवळ पैसे नाही. सरकार शासकीय योजना असतील किंवा शासकीय प्रॉपर्टी असतील, हे लुटण्यामध्ये, विकण्यामध्ये लागलेले आहेत. अनेक घटना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे आपण. रवी राणा म्हणतायत की बिबट्याला पूर्ण होऊ द्या ना. विकण्यामध्ये लागलेले आहेत आणि आपल्या घरच्या तिजोऱ्या भरायला निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण लक्ष घातलं तर या सरकारची नियतच महाराष्ट्राच्या जनतेला लुटायची आहे. त्याच्यामुळे या सरकारची मानसिकता स्पष्ट होते आहे की यांना जनतेशी घेणं देणं नाही, सत्तेच्या माध्यमातून जनतेला लुटणं, त्यांना आर्थिक कमजोर करणं. तरुणींना आश्वासन देतात की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्हाला आम्ही कामावर रेग्युलर करू. त्यांना लाठीमार करतात, त्या मुलींना लाठीमार करतात. तर ही यांची मानसिकता काय, इंग्रजापेक्षा बत्तर लोक आहेत हे. म्हणून या सरकारकडून काय अपेक्षा कराव्या.
नाना जी एक तरफ बोल रहे हैं कि 7 दिन, आप बोल रहे हो कि 7 दिन इनफ नहीं है, लेकिन अपोजिशन ये बोल रहा है कि हम एक्स्ट्रा टाइम कर रहे हैं, 10 घंटे 12 घंटे की सिटिंग है, तो आखिर में हकीकत क्या है? ऐसा है, सत्ता पार्टी को पूछो, जब कांग्रेस की सरकार रहती थी तब हम लोगों ने 2-2 बजे तक सभागृह चलाया, तब भी हमारा 4 वीक का सेशन रहता था। तो ये आप लोगों को, नए रिपोर्टर हो आप, आपको बेवकूफ़ बना रहे हैं। उनको पुराना रिकॉर्ड ढूंढ के लाओ और इनको बताओ कि ये देखो तुम लोग कितना काम पहले कैसा होता था। उन्होंने ये भी बोला है कि पहले तो 2-2 दिन के होते थे। देखो कोरोना के, ये सुनो, कोरोना के समय में इनके आका नरेंद्र मोदी जी ने इसको, कोरोना को क्या डिक्लेयर किया था? नेशनल क्राइसिस किया था डिक्लेयर। अब नेशनल क्राइसिस डिक्लेयर करने के बाद विधानसभा में एमएलए को भी मार डालने का। आखिरी कोरोना जैसे महामारी में महाराष्ट्र की जनता को बचाना ये सरकार का और लोक प्रतिनिधि का दायित्व रहता है। विधानसभा में चर्चा से ज़्यादा लोगों के बीच में जो डर पैदा हुआ था उसको निकालना ही जरूरी था। तो ये लोग उसको ये कर नहीं, तुम्हारे आका ने, उनका आका ही है ना, अनबायोलॉजिकल है वो, कौन? हाँ, नरेंद्र मोदी जी, आप बराबर नाम ढूंढ लिए। तो ये समझ लो, तो उनके आका का आदेश हो गया था, फिर वो तो अब नेचुरल डिज़ास्टर उसको घोषित करने के बाद कोरोना को, तो हमारी सबकी जवाबदारी बनती थी। अगर वहाँ पे अगर लोग मर जाते, कुछ हो जाते, तो क्या होता? ये भी आमदार थे उस समय में, इनको कुछ हो जाता तो इसलिए उनको कोरोना की स्थिति में उस समय के सेशन का अर्थ का अनर्थ मत करो, तुम्हारे आका को पूछने जाओ। तो आखिर ये 7 दिन का फल क्या मिला? कुछ नहीं मिला। वो सरकार का कामकाज पूरा हुआ, जनता को कुछ नहीं मिला। रवी राणा से एक सवाल पूछा था की त्यांनी असं म्हटलं होतं की बिबट्या वावरतो आहे चंद्रपूर आणि नागपूरमध्ये, आपण सुद्धा ती बातमी ऐकली असेल, तर ते म्हणतात की याला पाळीव पाणी केलं पाहिजे। आपलं काय मत आहे याच्यावर? माझी त्यांची चर्चा झाली आहे। असं आहे, आपलं मत सांगा। त्यांच्या घरची आमची सुनबाई जी आहे, नवनीत राणाजी, त्या खासदार राहिल्यात, मोदीजीच्या फार जवळ आहेत, त्या जे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या फार जवळ आहेत। तर वाईल्ड लाईफ ॲक्ट जे आहे तो त्यांनी दुरुस्त करून घ्यावा। तो दुरुस्त झाला की त्याच्यामध्ये वाघ असेल, बिबट्या असेल, हे सगळे पाळीव प्राणी त्यांनी वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये दुरुस्त केले की झालं। अरे मोदी है तो मुमकिन है, तो उनको बोलो कि आप थोड़ा वो सुधार के करके लाइए, तो आप उसको शेर को भी पालो, बिबट्या को भी पालो, लोगों को खा रहे हो। यांच्या घरी ते आपल्या घरी घेऊन जायला तयार आहेत ना, तर घेऊन मी त्याला ते नाही ना, विषयाला गांभीर्य नसलेली लोक असं बोलतात आणि म्हणून मी गमतीवर नाही नेत आहे। मला वाटतं की याच्यावरची चर्चा नाही। वाईल्ड लाईफ ॲक्ट जो आहे, आपण आपलं देश कायद्याने चालतं, संविधानामध्ये आपण ज्या काही गोष्टी असतात त्याच्या आधारावर चालतं, कोणाचं व्यक्तिगत काय मत असेल त्याच्यावर नाही चालत। त्यामुळे स्वतः त्यांच्या घरचे जे त्यांची मिसेस होती त्या खासदार होत्या, त्यांना माहीत आहे वाईल्ड लाईफ ॲक्ट काय असेल, केंद्र सरकारने काय कायदे केले ते त्यांना माहीत आहे। त्यांनी घरी विचारलं पाहिजे। हे का बिबट्या तर नागपूरमध्येही होता। चर्चा महाराष्ट्रातला भाग आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा आपत्ती येतात त्यावेळेस महाराष्ट्राची चर्चा, त्याला विदर्भाची चर्चा नाही करता येत। त्यामुळे अशा आपत्तीच्या घटनेमध्ये आपल्याला विदर्भ वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा नाही करता येत। पण हे अधिवेशन कशासाठी भरवलं जातं की जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात गेलो, विदर्भ, त्यावेळेस आपण सिपियन बेरातून तिकडे गेलो, त्यावेळेस आपण जो करार केलेला होता त्याला नागपूर करार म्हणतात, आणि त्या करारापर्यंतमध्ये कमीत कमी वर्षातलं 2 महिन्यातलं अधिवेशन हे नागपूरमध्ये व्हावं आणि विदर्भाच्या विकासाच्या बद्दलची चर्चा होऊन विदर्भातले प्रश्न सोडवून घ्यावे आणि विदर्भात कुठलाही बॅकलॉग नसावा, हा त्याच्यामधला त्या करारातला मुद्दा होता। पण जी भाषणं मोठी मोठी देत होती विरोधी पक्षात असताना, आता ते मुख्यमंत्री आहेत, सत्तेत आहेत, आता ते का पळ काढतात हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। आजही फडणवीसांच्या भाषणामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा होणार आहेत, कारण की पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। म्हणजे शहरी भागाला काय देणार,
गडचिरोलीला आम्ही कसं इंडस्ट्री हां गडचिरोलीला आम्ही काय इंडस्ट्री झोन करणार आहे, तिथं कसं स्टीलचे आम्ही उद्योग आणतो आहे, किती लोकांना रोजगार भेटणार आहे 1000 लोकांना ते आहे काय वाटप झालेलं आहे. ऐका ना, किती लोकांना आम्ही रोजगार देणार आहोत गडचिरोलीमध्ये, काय काय करणार आहे त्याचं एक दिव्य स्वप्न त्यांच्या भाषणात आता सुरू असेल. म्हणून मी बाहेर आलो की ते दिव्य स्वप्न ऐकू ऐकू माझंही कान बंद पडली, म्हणून त्यामुळे मी बाहेर आलेलो आहो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ती घोषणाबाजी होईल, घोषणेचा पाऊस पडेल, पण लोकांना काहीच मिळणार नाही. तो ये थे नाना पटोले जी. आज है हिवाड़ी अधिवेशन का अंतिम दिन, लेकिन उन्होंने बताया कि लोगों को इससे कुछ भी लाभ नहीं मिला है. इनका कहना है कि सरकार सिर्फ सपने दिखाकर लोगों को गुमराह कर रही है. ऐसे ही जानकारी के लिए देखते रहिए महान्यूज़ 7. कैमरामैन प्रवीण श्रीवंशी के साथ मैं अश्विनी चौहान, महान्यूज़ 7 नागपुर.